हे गाईज, स्वागत आहे तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. या नवीन ब्लॉगची सुरुवात आम्ही आमच्या गावाकडे करत आहोत. गावाकडे आम्ही चहासाठी बिस्किट घ्यायला जात आहोत. युवराज आणि बिस्किट घेऊन जात आहेत. आता घरी जाऊन भेटू. चहाचा आस्वाद घेऊन पाणी भरायला जात आहोत. काल मंदिराचा कार्यक्रम होता तर थंड थंड पाणी आणलेलं आहे जारवरनं. आता ते भरायला जात आहोत कारण घरात पाणी थंड नाहीच आहे. गाईज आता पाणी भरत आहे. तो पाणी भरत आहे आणि युवराज तिकडे पाणी भरत आहे. गाईज आता आम्ही जेवण नुकतेच ऊन आहे म्हणून सावलीत बसलो होतो. तेवढ्यात तिथनं एक मुलगा येत होता मंदिरातनं. तो पडला आणि त्याला खूप लागले. तो आता त्याच्या घरात विश्राम करत आहे. आता संध्याकाळ झालेली आहे. आम्ही आता बसलेलो आहोत. तर आमचा भाऊ अथर्व आणि माझी बहीण ते पप्पा गोरीवर फिरणार आहेत. तुम्ही पहा. याला फिरवला आहे. बघा याचा पूर्ण हाल झालेला आहे. हा फिरून फिरून चक्कर पडणार आहे आज, कारण याला 3दा फिरवलंय. आम्ही बसलेलो मस्ती करायला चालू आहे. त्यामुळे नंतर पुढे मी काल व्लॉगिंग चॅनल सुरू केला. त्या व्लॉगिंग चॅनल आम्ही सगळं सुरू केलं. आमच्या काल बोराची शांती होती. मग त्या शांतीमध्ये आम्ही होतो. मग तेव्हा आम्ही रेस लावली इल्टिगा वर्सेस ऑल्टो. सुरुवातीला सिंगल राऊंडला इल्टिगा पुढे चालत होती. मग काही कारणांनी आम्ही थांबलो तेव्हा ऑल्टो जिंकले आणि सगळे आम्हाला चिडवतात. गाईज जेव्हा आम्ही रेस करत होतो तेव्हा आमची इल्टिगा आणि ही पूर्ण बघा फ्रंट राऊंड बघा. आता गाईज आपण ऑल्टोकडे जाऊया. तुम्हाला पूर्ण दाखवते. चला ही ऑल्टो, ही बघा ऑल्टो, ही आमचे काकाच ऑल्टो. गाईज आता आम्ही हा बॉल घेऊन आलेलो आहे खेळायला आल्यानंतर आम्ही ओरमची प्रॅक्टिस करणार कारण बॅट शोधायला टाकली आहे आम्ही. आणि आता मी ओरम बॉलिंग करणार. अथर्व विकेट किपर असणार आणि युवराज कॅमेरा धरणार. हे विकेट किपर अथर्व आहे आणि बॉलिंग हे कुणालने बॉल टाकलेला आहे. हे अथर्वकडनं कॅच सुटलेला आहे. आता अथर्व फेकणार बॉल. गाईज अजून एक बॉलिंग करतो बघा. आता प्रशांत बॉलिंग करतोय. प्रशांतनी बॉल टाकलेला आहे. टाकलं. एक कॅच सुटला अथर्वकडनं परत. सेकंड टाइम. गाईज आम्ही आता 2 ओव्हर टाकून बाहेर अंदूरला जायला निघाले आहोत. आणि आता आमच्या आजोबांची इथे समाधी आहे, तुम्हाला दाखवतो. गाईज ती बघा. गाईज आम्ही ह्या रोडला अंदूरला जाताना आमच्या आजोबांचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. त्यामुळे आम्ही आता आजोबांचे दर्शन घ्यायला जातो. इथे खूप चढाव आहे आणि उतार आहे, त्यामुळे आम्हाला दिक्कत होते थोडी. गाईज आता आम्ही शेतात पोचलेलो आहे. शेती या शेतात आमचे आजोबा करायचे, पण या शेतीत पाणी नसल्यामुळे सगळी शेत सुकून गेलेले आहे. आणि हे बघा आमचं आजोबांची समाधी. इथे आम्ही सगळे दररोज पाया पडायला येतो. गाईज आता अथर्व, युवराज आणि माझी छोटी बहीण संजना आमच्या आजोबांचे दर्शन घेत आहेत. हे यायच्या आधीच मी दर्शन घेऊन झालोय. गाईज हे आमच्या संतोष दादाची समाधी आहे. इथे आमच्या संतोष दादानी अखेरचा श्वास घेतला. त्यांना पोलीस भरतीमध्ये जायची खूप इच्छा होती, बट त्यांना हार्ट कॅन्सर झालेला, त्यामुळे ते जाऊ शकले नाही आणि त्यांनी मृत्यू पावला त्यांना. गाईज आता आम्ही जात आहोत तिकडनं मंदिरातनं समाधीकडनं जात आहोत गाडीकडे. गाडी तिथे रस्त्यावर उभी आहे. आमचे आजोबांना खूप भारी होते. त्यांनी जे जे करून दाखवलं ते आजपर्यंत कोणी करू शकले नाही. त्यांना आजारीचे सगळे आयुर्वेदिक उपाय माहिती होते. पण जात आहोत अंदूरला. असल्यामुळे आम्हाला थोडी दिक्कत होते. आम्हाला जाताना एक
झाड आहे. आम्ही कुठेतरी जात असलो ना की कोणी विचारलं कुठे बरं झालं तर आम्ही वडाचं झाड हे ठिकाण सांगतो. वडाचं झाड इथे हे झाड खूप फेमस आहे कारण हे खूप बालच्यापणीपासून आहे. आम्ही खूप छोटे होतो, आमचा जन्म झाला नव्हता पण तेव्हा पण हे वडाचं झाड होतं. आमच्या तांड्यापासून अंदूरला जाईपर्यंत हे वडाचं झाड अर्ध्यात येतो. इथे बाजूला देव पण आहे, इथे आम्ही पाया पडून जातो कुठे जायचं असेल तर. गाईज आम्ही इथे पोचलेलो आहोत. हे घर पाहू शकता तुम्ही. इथे आम्ही पोचलेलो आहोत पण या घरात जितकी माणसं होती तितकी सगळी गायब आहेत. फक्त 2 माणसं आहेत. कुठे गेलेली असतील आता आम्ही शोधतोय. तर आमची मामी आहे घरात, ती सांगते की ते तांड्यावर गेले आणि आमचा पचका झाला आहे खूप मोठा. आता आम्ही जातो, बघूया 2 मिनिटं थांबू. गाईज इथे थोडं थोडं अंधार पडत आहे, थोडं थोडं काळोखाचं वातावरण दिसतंय आणि आता आम्ही जात आहोत. घरी गेल्यावर भेटूया, तुम्हाला रोडवर दाखवतो. गाईज आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि हे 2 बॉल घेतलेले आहेत आम्ही 80 रुपयाला. 1 बॉल 40 रुपयाला आहे. आता आम्ही घरी जात आहोत, थोडंसं नजर दाखवतो. बाय 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 गाईज, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.